शहापूर न्यूज 24 संपादक विजय पिलकर। बदलापुरात बरसल्या कवितेच्या श्रावणसरी। अनेक कवींनी केल्या आपल्या बहारदार रचना सादर। ऋतू रानातला दरवळला मनात, शब्दांनी रंग भरला भावनांच्या क्षणातला। कवितांच्या सरींनी चिंब झाले मन, हा सोहळा ठरला रसिकांच्या आठवणीतला, हा सोहळा ठरला रसिकांच्या आठवणीतला। निमित्त होतं साहित्य सेवा संस्था बदलापूर आयोजित चौथे ऋतू रानातला आणि मनातला हे बहारदार कवी संमेलन। शीर्षक आहे घेऊ श्रावण टिपून। आला श्रावण श्रावण हळदीच्या पावलांनी, आला श्रावण श्रावण हळदीच्या पावलांनी। इंद्रधनु प्रगटले झुला नभात टांगुनी, झुला नभात टांगुनी। नक्षी उमटे सावळी, नक्षी उमटे सावळी ओठावर प्रणयाची। गुज मल्हाराचे गात पखरण सौंदर्याची, पखरण सौंदर्याची। मधुमा मी सुभाष शिंदे शहापूर। सर्वप्रथम 4 ओळी घेतो आणि मग कविता अर्थात गझल सादर करतो की धो धो कोसळणारा पाऊस पडून जातो, धो धो कोसळणारा पाऊस पडून जातो। कोणाच्या तरी आठवणीनं थाय मोकळून रडून जातो, धो धो कोसळणारा पाऊस पडून जातो। कोणाच्या तरी आठवणीनं थाय मोकळून रडून जातो। विसरण्याचा करतो निश्चय आणि निघून जातो घरी। पुन्हा डोळे पाणावतात आणि बरसू लागतात सरी, पुन्हा डोळे पाणावतात आणि बरसू लागतात सरी। जो धागा शिंदे सरांनी घेतलेला आहे तोच धागा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो पावसाचा। कवितेचं शीर्षक आहे की मन रमतं गावाकडे। कवितेचं शीर्षक आहे मन रमतं गावाकडे, की मातीचा गंध पावसात मन दरवळतं गावाकडे। श्रावणाच्या सरी संगी काही स्थावतं गावाकडे, की मन मातीचा गंध पावसात मन दरवळतं गावाकडे। श्रावणाच्या सरी संगे काही धावतं गावाकडे। डोंगर हिरवे पांघरुणी धोक्यात आता नव्हतो गाव, की डोंगर हिरवे पांघरुणी धोक्यात आता नव्हतो गाव। निळ्या ढगांच्या सावलीत शहापूर न्यूज 24 साठी संपादक विजय पिलकर, शहापूर।